जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अनहद स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून म्हणजे 27 तारखेपासून तुमचं जे फीज आहे मुंबई उच्च न्यायालय म्हणजेच बॉम्बे हायकोर्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी क्लर्कसाठी ज्यांनी आवेदन केलं होतं त्या विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्टमध्ये नाव आलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांनी 400 रुपये जी फीज आहे ती जमा करायची आहे. त्यासाठी कोणकोणती प्रोसेस असणार आहे, एक्झाम डेट जी आहे ती एक्सपेक्टेड काय असणार आहे, स्क्रीनिंग टेस्टसाठी तुम्हाला अगदी कमी वेळ मिळणार आहे. संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या आपण या व्हिडिओमार्फत चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवर तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे ज्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवतो की बॉम्बे हायकोर्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता क्लर्कसाठी त्या पदासाठी शॉर्टलिस्ट यादीसुद्धा आलेली आहे. त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे प्रोसेस ती मी तुम्हाला आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला दिसत असेल हायकोर्ट ऑफ ज्युडिकेट ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे. ठीक आहे, तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा पाहू शकतात. पोस्ट जी आहे ती क्लर्क आहे. तुम्ही फॉर्म भरलेला आहे. 37,309 विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्टमध्ये नाव आलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी जी नोटीस आहे ती काय आहे ते तुम्ही समजून घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्टमध्ये नाव आलेलं आहे. त्याच विद्यार्थ्यांनी 400 रुपये इतकी जी फी आहे ती ऑनलाईन पद्धतीने जी आहे ती SBI कलेक्ट पोर्टल ऑफ द स्टेट बँक ऑफ इंडिया यामार्फत जी आहे ती त्यांनी फी भरायची आहे. लिंक जी आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथून जाऊन तुम्ही जी आहे ती 27/5/2025 11 वाजता जी आहे ती ॲक्टिवेट होणार आहे लिंक. ती लिंक ॲक्टिवेट करून त्या लिंकमध्ये तुम्ही तुमची डिटेल फॉलो करून तुम्ही 400 रुपये जर फी भरली तरच तुम्हाला पुढची जी स्क्रीनिंग टेस्ट आहे ती देता येणार आहे. म्हणून जर ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की माझं शॉर्टलिस्टमध्ये नाव आलं म्हणजे मी ती एक्झाम देऊ शकतो, तर विद्यार्थी मित्रांनो तसं होणार नाही. तुम्ही अगोदर 400 रुपये फी भरली तरच तुमचं हॉल तिकीट किंवा तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते जनरेट होणार आहे. याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे. 31/5/2005 ही जी आहे ती लास्ट डेट असणार आहे. तुमची जी लिंक आहे ती डिॲक्टिवेट होऊन जाईल 5 वाजता. म्हणून जे विद्यार्थी 12 वाजेपर्यंत सुद्धा प्रतीक्षा करतात त्या विद्यार्थ्यांना आवर्जून सांगायचं आहे की मुंबई कोर्ट किंवा कोर्टाच्या भरतीची जी प्रक्रिया असते ती तुम्हाला खूप काटेकोर पद्धतीने असते. ते जास्त वेळ देत नाही. हे तुम्हाला वारंवार मी सांगत आलेलो आहे. जर खूप अनावधानाने काही जर खूप जास्तच जर त्यांना क्रिटिकल वाटलं, कॉम्प्लेक्स वाटलं तर ते मुदत देतात. अन्यथा कुठलीही प्रकारची एक्सटेन्शन मुदत ते देत नाही. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी 400 रुपये जे आहेत ते भरलेले जे आहेत म्हणजे 400 रुपये जे भरायचे आहेत ते लवकरात लवकर भरून टाकायचे आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी त्यांनी जे आहेत म्हणजे जे विद्यार्थी रिजेक्टेड झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काय सांगितलं आहे किंवा जे पोस्टसाठी जे आहेत ते रिजेक्टेड झाले आहे त्यांनी मी अगोदरचा एक व्हिडिओ पाठवला होता. त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांनी जर मेल केला असेल किंवा त्यांना मेलमध्ये जर समजा प्रत्युत्तर आलं असेल ते विद्यार्थीसुद्धा 400 रुपये जे आहेत ते चलन किंवा जे 400 रुपये फीज आहेत ते भरू शकतात आणि ते 37,309च्या विद्यार्थ्यांमध्ये ते येऊ शकतात. आता विद्यार्थ्यांनो, तुमची जी स्क्रीनिंग टेस्ट आहे ती कधी होईल किंवा त्याबद्दल संभाव्य काय डेट आहे ते मी तुम्हाला आता या व्हिडिओमार्फत देऊन देतो. म्हणजे तुम्ही स्क्रीनिंग टेस्टसाठी जे आहेत ते खूप तत्परतेने अभ्यास कराल याची मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो. तर विद्यार्थी मित्रांनो, 31/5/2025 रोजी तुमची जी चलन आहे ती फी भरली गेली. त्यानंतर किती विद्यार्थ्यांनी फी भरली किंवा किती विद्यार्थी इलिजिबल असले त्याचा एक डेटा येईल. त्यामार्फत त्यांची जी आहेत वेगवेगळ्या ज्या सेंटर असतील त्या वेगवेगळ्या सेंटरवर जे आहेत किंवा बहुधा मुंबईमध्येच जी आहे ती तुमची एक्झाम होईल. कारण मुंबई हायकोर्टचे बेंच आहे त्यामुळे मला तरी वाटतं की मुंबईमध्येच तुमची जी आहे ती परीक्षा होईल. मुंबईमध्ये परीक्षा असल्याकारणाने विद्यार्थी मित्रांनो, तुमची परीक्षा जी आहे ती जून किंवा आपण म्हणू शकतो जून-जुलै या 2 महिन्याच्या आतच तुमची जी आहे ती स्क्रीनिंग टेस्ट जी आहे त्याचं शेड्यूल येऊन जाईल. स्क्रीनिंग टेस्ट कधी होईल त्याचं शेड्यूल येईल. तुमची टायपिंग कधी होईल त्याचं शेड्यूल येईल. तुमची व्हायवा किंवा इंटरव्ह्यू जे आहे ते कधी होईल त्याची शेड्यूल येणार आहे. तर संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या मुंबई हायकोर्ट किंवा बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर तुम्हाला पब्लिश होऊन जातील. तरी तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे. जर समजा जुलैमध्ये झाली तर तुमच्याकडे ऑलमोस्ट 1.5 महिना आहे
आणि जूनमध्ये झाली तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे फक्त 15 ते 25 दिवसच असणार आहेत. म्हणून तुम्ही स्क्रीनिंग टेस्टसाठी खूप चांगला अभ्यास करा, जेणेकरून स्क्रीनिंग टेस्टमध्ये तुम्ही जर चांगले मार्क्स पाडले तर विद्यार्थ्यांना तुमची टायपिंग होईल. टायपिंगमध्ये तुम्ही चांगले मार्क्स पाडले किंवा कमीत कमी 10 मार्क्स पाडले तर तुमची जी आहे ती इंटरव्ह्यू होणार आहे. असं ते पूर्ण प्रोसेस असणार आहे. म्हणून तुमची जून जुलै तुम्ही पकडूनच चला की जून जुलैमध्ये आपली जी एक्झाम आहे ती शेड्यूल होऊ शकते. चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद. जर काही पुढची जर अपडेट्स आली तर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल किंवा आपले जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनल जे आहे ते आता न्यू बनवलेलं आहे. तुम्हाला मी टेलिग्राममध्येच ती पूर्वसूचना देऊन दिली आहे की ते आपलं टेलिग्राम चॅनल का बंद होत आहे. कारण आपल्याला तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं की सिरियस कॅन्डिडेट पाहिजे, म्हणून मी ते जॉईन बटन ऑन केलेलं आहे. नाहीतर मीही पब्लिकली ठेवू शकतो किती विद्यार्थी ॲड व्हा, ग्रोथ करा, परंतु आपण त्या पद्धतीने काम करत नाही. ग्रोथ करून आपला काही कुठलाही क्लास नाही आहे किंवा कुठलंही आपलं काही अकॅडमिक नाही आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनलची काही आवश्यकतासुद्धा नाही आहे. परंतु जी काही इन्फॉर्मेशन असते PDF स्वरूपाची असेल किंवा काही आपल्याकडे मटेरियल असेल ते तुम्हाला इझी स्वरूपात उपलब्ध व्हावं, त्यासाठीच तो टेलिग्राम चॅनल जे आहे ते आपण ओपन केलेलं आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना खरंच वाटतं त्याच विद्यार्थ्यांनी जॉईन करा, आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की जॉईन करून काही फायदा होणार नाही त्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं नाही तरी चालणार आहे. ते नवीन टेलिग्रामची लिंकसुद्धा मी आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली आहे. जर तुम्ही ते चॅनल किंवा जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स जे आहेत त्या टेलिग्राम चॅनलवर ज्या आहेत त्या मिळून जातात. चला विद्यार्थ्यांना, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद. जर काही अपडेट्स आली तर मी नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर करणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर 400 रुपये जी आहेत ती फीस जी आहे ती तुम्ही लवकरात लवकर भरून घ्यायची आहे. त्याची डेट ॲक्टिवेट जी आहे ती 11 वाजेपासून म्हणजे आजपासून 11 वाजता जी आहे ती डेट किंवा ती ॲक्टिवेट जी आहे ती लिंक होऊन जाणार आहे. त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिलेली आहे.